नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा पुढचा टप्पा अभ्यासतोय। मग या ठिकाणी आपण आज सुरुवात करतोय, लगेच विषयाला सुरुवात करूयात। 2023 ची शाश्वत विकास उद्दिष्टे शिखर परिषद 18 ते 19 सप्टेंबर 2023 रोजी कोठे पार पडली? कोणत्या शहरामध्ये पार पडली सांगा। हा आणखी महत्त्वाचा प्रश्न IMP म्हणून लिहून ठेवला तरी चालेल। 2023 चे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs याची शिखर परिषद 2023 मध्ये कोठे पार पडली? कोठे पार पडली? न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडली। न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडले। लक्षात आलं? SDGs म्हणतोय आपण, शाश्वत विकास उद्दिष्टांची परिषद 2023 ची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडलेली आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती या समितीची 81वी बैठक 2 ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? 81वी बैठक कोणाची? आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची बैठक 2023 ची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? भारतामध्ये पार पडले। कोणत्या शहरात? महाराष्ट्रामध्ये पार पडले। पुणे, मुंबई, नागपूर आणि चौथं कोणतंही नाही वरीलपैकी। तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची 2023 ची जी बैठक पार पडली आहे ती मुंबई या ठिकाणी पार पडली आहे। मुंबई या ठिकाणी पार पडली। इंटरनॅशनल कॉटन ॲडवायझरी कमिटी आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीची बैठक कोठे पार पडली? मुंबईमध्ये पार पडलेली आहे। हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। आता याची खरं तर एक थीम आहे आणि ती थीम मोठी आहे, तुमच्यात लक्षात ठेवायला पण थोडीशी अवघड जाईल म्हणून आपण या ठिकाणी घेत नाही। आणि खरं तर हा प्रश्न अपेक्षित नाही आहे, पण फक्त लक्षात ठेवा की बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली आहे। तर मुंबई या ठिकाणी बैठक पार पडली आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। 15 ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान या ठिकाणी G77 गटाची परिषद पार पडली। G77 गट विकसनशील राष्ट्रांचा गट आहे, ज्या ठिकाणी असमानता, शाश्वत विकास, गरिबी निर्मूलन यावर भर देणारी राष्ट्र, या विकसनशील राष्ट्रांचा सर्वात मोठा गट मानला जातो G77। मी तुम्हाला सांगितलं कशाच्या आधारावर हा गट चालतो। हा गट कोणावरती लक्ष केंद्रित करतो? हा गट असमानता, कुठे इनइक्वॅलिटी आढळून येते? विकसनशील राष्ट्रांमध्ये इनइक्वॅलिटी मोठ्या प्रमाणात आढळून येते। लक्षात आलं? त्याच्यानंतर शाश्वत विकास, त्याच्यानंतर गरिबी निर्मूलन। अशा प्रकारे यावर लक्ष केंद्रित करणारा विकसनशील राष्ट्रांचा सर्वात मोठा जो गट आहे त्याला G77 असं म्हणायचं। सुरुवातीला मी G77 काय आहे याची संकल्पना तुम्हाला सांगितली। आपण आपल्या देशामध्ये इनइक्वॅलिटीचा विचार करतोय का? करतोय। असमानता आपण कशाचा विचार करतोय? शाश्वत विकास आपला झाला पाहिजे याचा विचार करतोय का? दीर्घकाळ टिकेल असा विकास होणे म्हणजे शाश्वत विकास होणे। शाश्वत विकासासाठी आपण प्रयत्न करतोय। आपण हे पाहतोय वेगवेगळ्या देशांशी। याच्या अगोदर पण आपण एक प्रश्न पाहिला होता, 100 अब्ज डॉलर भारत आणि अमेरिकेमध्ये पुढच्या दशकात करायचं आहे। पाहिला का प्रश्न आपण याच्या अगोदर? तर त्याप्रमाणे असमानता, शाश्वत विकास आणि गरिबी निर्मूलन यावर लक्ष केंद्रित करणारा विकसनशील राष्ट्रांचा जो गट आहे, सर्वात मोठा गट, त्याला G77 असं म्हणायचं। लक्षात आलं? आता आपण आपल्या प्रश्नावरती येऊया की G77 गटाची परिषद 2023 मध्ये कोठे पार पडली? महत्त्वाचा प्रश्न आहे। हवाना या ठिकाणी पार पडली आहे। हवाना येथे पार पडलेली आहे। कुठे हवाना? क्युबा या देशामध्ये आहे। लक्षात आलं? G77 गटाची परिषद 2023 मध्ये कोठे पार पडली? हवाना, क्युबा या ठिकाणी पार पडली। आणि G77 राष्ट्र म्हणजे कोणती राष्ट्र आहेत मी तुम्हाला सांगितलं, विकासासाठी झगडणारी। आपण काय म्हणतात आपले पंतप्रधान? 2047 पर्यंत आपण विकसित झालो पाहिजे।
मग 2047 पर्यंत जर आपल्याला विकसित व्हायचा तर आपल्यामधील इनइक्वॅलिटी कमी झाली पाहिजे, असमानता कमी झाली पाहिजे, विकास शाश्वत असला पाहिजे, दीर्घकाळ टिकणारा असला पाहिजे, आपल्या देशातील गरिबीचं निर्मूलन झालं पाहिजे. यावर जी राष्ट्र लक्ष केंद्रित करतात अशा राष्ट्रांचा सर्वात मोठा गट जो आहे त्याला G77 असं म्हणायचं. किती राष्ट्र येतात याच्यामध्ये? खरं तर G77 असं म्हटलं याला 134 सदस्यांचा 134 सदस्य देश आहे त्याच्यामध्ये, 134 सदस्यांचा हा गट आहे. लक्षात आलं? आता याला G77+ असं सुद्धा म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं हे पण मी तुम्हाला सांगून ठेवतो. खरं तर हे आत्ता आपल्या माहितीचं नाही आहे, पण G77+ असं का म्हणायचं? कारण चीन हा जो देश आहे या गटाबरोबर काम करतोय, पण चीन हा देश या गटाचा स्वतःला पूर्ण सदस्य मानतच नाही, म्हणून याला G77+ असं सुद्धा म्हणतात. लक्षात आलं? चीन या गटाशी जवळून काम करतोय, पण त्याचं स्वतःचं म्हणणं आहे आम्ही तर विकसित आहे, पण या गटाशी तर जवळून काम करण्याचं काम चालू आहे, पण अधिकृतपणे स्वतःला पूर्ण सदस्य पण मानत नाही, म्हणून याला G77+ असं सुद्धा म्हणतात. तशा प्रकारे G77 गटाची परिषद कुठे पार पडली? हवाना, क्युबा या ठिकाणी पार पडली, हे लक्षात ठेवायचं. विकसनशील राष्ट्रांनी हा दिवस विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन म्हणून घोषित केलाय. महत्वाचा प्रश्न आहे. कोणता दिवस विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन म्हणून घोषित केला विकसनशील राष्ट्रांनी? कोणत्या राष्ट्रांनी? विकसित का विकसनशील? विकसनशील राष्ट्रांनी घोषित केलं. इथं कदाचित फसवण्यासाठी विकसित दिलं तर लक्षात ठेवा. विकसनशील राष्ट्रांनी कोणता दिवस विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन म्हणून घोषित केलाय? 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा दिवस विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन म्हणून घोषित केलेला आहे. लक्षात राहील तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे 18 ते 26 सप्टेंबर 2023 दरम्यान संयुक्त राष्ट्र आमसभेचं 78वं अधिवेशन न्यूयॉर्क येथे पार पडलं. या अधिवेशनाची थीम कोणती होती? आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचा आहे की संयुक्त राष्ट्र आमसभेची 78वं अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं? न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडलं. या अधिवेशनाची थीम कोणती होती? या अधिवेशनाची थीम होती विश्वासाची पुनर्बांधणी आणि जागतिक एकता पुन्हा प्रज्वलित करणं. आपण या ठिकाणी म्हणत कशाची पुनर्बांधणी करायची? विश्वासाची पुनर्बांधणी आणि काय प्रज्वलित करायचं? जागतिक एकता पुन्हा प्रज्वलित करायची आणि जागतिक एकता पुन्हा प्रज्वलित करणे. प्रज्वलित करणे ही थीम होती. पहा, लक्षात आलं? संयुक्त राष्ट्र आमसभेचं 78वं अधिवेशन कुठे पार पडलंय? न्यूयॉर्क. या अधिवेशनाची थीम कोणती होती? तर थीम होती विश्वासाची पुनर्बांधणी आणि जागतिक एकता पुन्हा प्रज्वलित करणं. पुढचा प्रश्न पहा, पोषण वर्धन मोहीम कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येते. भारतामधील कोणती राज्य या चळवळीची सदस्य आहेत? हा खरं तर मुख्य परीक्षेसाठी प्रश्न आहे. असा अवघड प्रश्न मुख्य परीक्षेला विचारला जातो, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काय म्हटलंय पहा, एक मोहीम आहे, त्या मोहिमेचं नाव आहे पोषण वर्धन मोहीम. ही मोहीम कुठे राबवली जाते? कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवली जाते. मग भारतामधील काही राज्य या चळवळीचे सदस्य आहेत. सुरुवातीला विचार करा किती राज्य आहेत? काही राज्य म्हणजे किती राज्य? 3 राज्य या चळवळीचे सदस्य आहेत. त्यांची नाव आहेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि झारखंड.
महाराष्ट्र, यूपी आणि झारखंड. लक्षात आलं. पोषण वर्धन मोहिमेची भारतातील कोणती राज्य सदस्य आहेत? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड. पाठच करून ठेवायचं आहे. मग यांचं एक उद्दिष्ट टाकलं यांनी. हे पोषण वर्धन मोहिमेअंतर्गत एक उद्दिष्ट आहे. कुपोषण जे आहे ना, ते कुपोषण आपल्याला उच्चाटन करायचं आहे, पूर्णपणे नष्ट करायचं आहे. मग त्यांनी ठरवलं आहे हे कधीपर्यंत आपल्याला साध्य करता येईल, तर 2030 पर्यंत. 2030 पर्यंत कुपोषणाचं उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट या मोहिमेचं आहे, ज्याला पोषण वर्धन मोहीम असं म्हणतात. लक्षात आलं. या मोहिमेची सुरुवात कधी झाली होती, तर 2010 मध्ये ही पोषण वर्धन मोहीम सुरू झाली होती. लक्षात आल्या सगळ्या गोष्टी. या ठिकाणी मी तुम्हाला काय काय सांगितलं पहा. पोषण वर्धन मोहीम कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येत आहे. भारतातील काही राज्य त्याचे सदस्य आहेत. त्यांची नाव आहेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड. यांनी असं ठरवलं आहे की 2030 पर्यंत या कुपोषणाचं उच्चाटन करून टाकायचे. कुपोषण बंद नष्ट झालं पाहिजे, संपुष्टात आलं पाहिजे. अशा प्रकारे ही 3 राज्य आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न कोणता आहे पहा. भारताशेजारील कोणत्या देशाशी द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत? भारताशेजारी असणाऱ्या देशाशी विचारले. बांगलादेश. कोणते 3 करार सामंजस्य करार झालेत हे पण मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला हे पहा. भारताशेजारील बांगलादेशाशी द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी 3 सामंजस्य करार झालेत. आपल्याला विचारतील ते सामंजस्य करार कोणकोणते आहेत. मग एक एक सामंजस्य करार आपण पाहूयात. सुरुवातीला पहिला सामंजस्य करार मी तुम्हाला सांगतो कशाशी संबंधित आहे. पहिला सामंजस्य करार झाला डिजिटल पेमेंट संबंधी. पहिला सामंजस्य करार झाला डिजिटल पेमेंट संबंधी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पहिला करार कशा संबंधी आहे, कोणाकोणामध्ये झाला आहे. NPCI आणि कोणाशी झाला आहे, बांगलादेशाच्या बँकेशी. बांगलादेश बँक हा पहिला करार. डिजिटल पेमेंट संबंधी करार. NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बांगलादेश बँक यांच्यामध्ये डिजिटल पेमेंट संबंधी करार झाला आहे. काय करायचं, या दोघांनी डिजिटल पेमेंट जे आहे त्याच्या बाबतीत एकमेकांना सहकार्य करायचं आहे. हा पहिला करार आहे. दुसरा करार कशा संबंधी आहे, तर सांस्कृतिक कार्यक्रमासंबंधी आहे. दुसरा करार. पहिला करार डिजिटल पेमेंट. दुसरा करार कशाशी संबंधित आहे, सांस्कृतिक ज्या काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या नूतनीकरणासंबंधी. सांस्कृतिक कार्यक्रमांचे नूतनीकरण हा दुसरा करार झाला. तिसरा करार कशा संबंधी आहे त्याचा पण आपण विचार करूया. 2 करार लक्षात आले. पहिला करार डिजिटल पेमेंट संबंधी झाला. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत NPCI आणि बांगलादेश बँक यांनी एकमेकांना सहकार्य करायचं आहे. त्यानंतर दुसरा करार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नूतनीकरणासंबंधी आहे. लक्षात आलं. आणि कधी कोणत्या कालावधीसाठी झाला हा करार, 2023 ते 2025 या कालावधीसाठी हा करार झाला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे नूतनीकरण हा दुसरा करार जो झाला आहे भारत आणि बांगलादेशामध्ये, तो 2023-25 या कालावधीसाठी झालेला आहे. तिसरा सामंजस्य करार कशा संबंधी आहे, कृषी संशोधनासंबंधी आहे. कृषी संशोधन तिसरा आपण या ठिकाणी म्हणूयात, थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये घेऊयात. कृषी संशोधन या संबंधी तिसरा करार झाला. तुमच्या लक्षात आला 3 करार झालेत. शेजारच्या देशाशी बांगलादेशाशी झालेत
द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी हे करार झालेत. मग 3 करारामधला पहिला करार डिजिटल पेमेंट विषयी झाला. कोणाकोणामध्ये झाला आहे आपण म्हटलं NPCI आणि बांगलादेश बँक यांच्याशी झाला आहे. NPCIचा लॉंग फॉर्म आपण काय म्हटलं होतं, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बांगलादेश बँक. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत या दोघांनी एकमेकांना सहकार्य करायचं. दुसरा करार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नूतनीकरणासंबंधी झाला. कोणत्या कालावधीसाठी दुसरा करार झाला आहे, 2023 ते 2025 या कालावधीसाठी झाला आहे. तिसरा करार कृषी संशोधनासाठी झाला आहे. आता तिसरा करार आपण म्हणतो कृषी संशोधनासाठी झाला आहे. कोणाच्यात झालेला आहे, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि बांगलादेश कृषी संशोधन परिषद या दोघांमध्ये कृषी संशोधनासंबंधी करार झाला. तशा प्रकारे 3 करार बांगलादेशाशी झालेले आहेत. आपल्याला विचारतील कोणते 3 करार कशाशी संबंधित आहेत, तर या तिन्हींशी संबंधित आहेत. डिजिटल पेमेंट, कृषी संशोधन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं नूतनीकरण हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. पुढचा प्रश्न पहा. 2023 मध्ये घडलेली घटना. कोणत्या देशानं चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI मधून माघार घेतली आहे? इटलीनं घेतली आहे. इटली या देशानं. इटली. कोणत्या देशानं चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह यामधून माघार घेतली? इटली या देशाने घेतलेली. महत्त्वाचं लक्षामध्ये ठेवायचं. इटली काय म्हणताय, चीननं आम्हाला काही आश्वासनं दिली होती आणि त्या आश्वासनांची पूर्तताच केलेली नाही आहे. आणि मग इटली म्हणाले की आम्ही तुमच्या प्रोजेक्टमधनं बाहेर. तशा प्रकारे चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून माघार घेतली इटली या देशाने. आता या देशाचं वैशिष्ट्य असं होतं, G7 मधला इटली हा एकमेव देश होता की ज्याने या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला पाठिंबा दिलेला होता. लक्षात आलं. लक्षात आलं. तर अशा प्रकारे इटलीनं माघार घेतलेली हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि मी हे तुम्हाला म्हटलं की विधानामध्ये विचारलं की G7 समूहापैकी या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI मध्ये सहभागी होणारा इटली हा एकमेव राष्ट्र होता. तर विधान बरोबर आहे. पण आता यांनी माघार घेतली हे पण लक्षात ठेवा. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 30 ऑगस्ट 2023 कोणत्या देशामधील सैन्याने अध्यक्षांविरोधात बंड करून सत्ता पालट केला? गॅबन नावाचा देश आहे. गॅबन. मध्य आफ्रिकन देश. या देशामधील सैन्याने अध्यक्षांविरोधात बंड करून सत्ता पालट केला. गॅबन हा देश आहे, मध्य आफ्रिकी देश. तर ते ओडिंबा नावाचे राष्ट्राध्यक्ष होते, तिसऱ्यांदा निवडून आले होते. तर त्यांना सैन्यानं बंड केलं यांच्या विरोधात, त्या ओडिंबाच्या विरोधात, आणि सत्ता पालट केली. गॅबन देशामध्ये हे घडलं. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या देशामध्ये अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटवून तेथील लष्करानं सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली आहे? नायजर हा देश आहे. नायजर हा देश आहे. नायजर या देशामध्ये अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटवून तेथील लष्करानं सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि त्या ठिकाणी मोहम्मद बाझिम नावाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना हटवलं आणि सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली लष्करानं. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या 78व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या सत्राच्या अनुषंगानं 22 सप्टेंबर 2023 रोजी या गटाद्वारे संयुक्त अवकाश उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोणत्या गटाद्वारे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. जॉईंट स्पेस व्हेंचर हे ठिकाणी जॉईंट स्पेस व्हेंचर सुरू करण्यात आलेला आहे. आपण म्हटल्याप्रमाणे संयुक्त अवकाश उपक्रम कोठे? न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या 78व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या सत्राच्या अनुषंगानं 22 सप्टेंबर 2023 कोणत्या गटाद्वारे संयुक्त अवकाश उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? त्या गटाचं नाव काय? त्या गटाचं नाव आहे I2U2. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. I2U2 म्हणजे काय?
U2 म्हणजे काय आणि I2 म्हणजे काय? आय म्हणजे काय? आय म्हणजे दोन देश आहेत. I2 म्हणजे काय? इस्रायल, इंडिया. आय वरनं दोन नावं सुरू होतात, कुठली? इस्रायल आणि इंडिया. I2 म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूयात, कशाला म्हणायचं तर इस्रायल आणि इंडिया हे दोन देश म्हणजे I2. U2 म्हणजे काय? अमेरिका, US आणि UAE. U2 काय आहे? US आणि UAE म्हणजे चा स्क्वेअर U2. तर अशा प्रकारे I2 U2 या गटाद्वारे संयुक्त अवकाश उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. I2 U2 गट याचा लॉंग फॉर्म पण विचारतील. I2 U2 गट असं का म्हटलं? I2 म्हणजे इस्रायल, इंडिया. U2 म्हणजे US, UAE. या गटाद्वारे हा संयुक्त अवकाश उपक्रम किंवा ज्याला आपण काय म्हटलं, जॉईंट स्पेस व्हेंचर सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे कोणासाठी, हा संयुक्त अवकाश उपक्रम कोणासाठी तयार करण्यात आलेला आहे? हा जॉईंट स्पेस उपक्रम जो आहे तो कोणासाठी तयार करण्यात आलेला आहे? तर संस्था आणि उद्योजकांसाठी. संस्था व उद्योजक. संस्था व उद्योजकांसाठी हा संयुक्त अवकाश उपक्रम सुरू केलाय. कोणत्या गटाने केलाय? I2 U2 गटाने केलाय. I2 U2 गटामध्ये कोण कोण आहे? अमेरिका, या ठिकाणी इस्रायल, इंडिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, UAE ज्याला आपण म्हणतो. तशा प्रकारे या गटाच्या स्थापनेचा जर तुम्ही विचार केला, I2 U2 गट कधी स्थापन झाला होता? तर 2021 मध्ये I2 U2 गट स्थापन झाला होता. तर या गटानं संयुक्त अवकाश उपक्रम सुरू केलाय. कोणासाठी? संस्था आणि उद्योजक यांच्यासाठी. लक्षात आलं? आता पहा, इथंपर्यंत लक्षात घ्यायचं. इथून पुढे मात्र तुम्हाला विचार करायचा आहे. काय उद्दिष्ट कोणतं आहे? काय करायचं आहे? यांनी असं ठरवलं की 6 प्रमुख क्षेत्र आहेत. त्या 6 प्रमुख क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि खाजगी क्षेत्रातले सहकार्य मजबूत करायचं. या गटाचं उद्दिष्ट कोणतं आहे? I2 U2 गटाचं उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहूयात. I2 U2 हे हा गट तुमच्या लक्षात आलं. त्याचं उद्दिष्ट कोणतं आहे? यांचं म्हणणं असं आहे, 6 प्रमुख क्षेत्र आहेत. या 6 प्रमुख क्षेत्रांमध्ये काय करायचं आहे? तांत्रिक आणि खाजगी क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करायचं. तांत्रिक प्लस खाजगी क्षेत्रातील सहकार्य मजबूत करायचं. सहकार्य मजबूत करणे. सहकार्य मजबूत करणे. I2 U2 गटाचं उद्दिष्ट आहे की 6 क्षेत्रामधील तांत्रिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य मजबूत करायचे. 6 क्षेत्र कोणते? जल, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य, अन्न सुरक्षा. कोणकोणती क्षेत्र आहेत पहा. आपण काय म्हणतो? जल, ऊर्जा, वाहतूक आणि उरलेली 3 क्षेत्र आहेत. अंतराळ, आरोग्य, अन्न सुरक्षा. अन्न सुरक्षा या 6 क्षेत्रामध्ये I2 U2चं उद्दिष्ट कोणतं आहे? 6 क्षेत्रामधील तांत्रिक खाजगी क्षेत्रातील सहकार्य मजबूत करायचं आहे. ते 6 क्षेत्र कोणते? जल, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा. या 6 क्षेत्रामध्ये सहकार्य मजबूत करायचं आहे. लक्षात आलं? यांना पश्चिम आशियाई क्वाड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे जे I2 U2 गट आहे यांना पश्चिम आशियाई क्वाड असं सुद्धा म्हणतात.
पश्चिम आशियाई स्क्वॉड असं जर तुम्हाला विचारलं तर हे मुख्य परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारतील. पश्चिम आशियाई स्क्वॉड म्हणून कोणत्या गटाला ओळखलं जातं? I2U2 गटाला ओळखलं जातं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हा गट आहे. या गटाचं उद्दिष्ट मी तुम्हाला सांगितलं. आपल्या प्रश्नाकडे येऊयात मग. तर या गटाद्वारे काय झालं आहे तर जॉईंट स्पेस व्हेंचर सुरू करण्यात आलं आहे. संयुक्त अवकाश उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. I2U2 म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. आणि कोणासाठी हा संयुक्त अवकाश उपक्रम सुरू करण्यात आलेले? संस्था आणि उद्योजकांसाठी. एक सरळ प्रश्न लक्षात ठेवा. संयुक्त अवकाश उपक्रम कोणत्या गटाने सुरू केलाय? खालीलपैकी कोणत्या गटाने सुरू केलाय असं विचारते. I2U2 गटाने सुरू केलाय. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात राहील. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पहा. 19 मे 2023 रोजी 32वी अरब लीग शिखर परिषद कोठे पार पडली? अरब लीग शिखर परिषद 32वी कोठे पार पडली? सौदी अरेबियामध्ये पार पडली. कोणत्या ठिकाणी पार पडली? जेद्दाह नावाचं ठिकाण आहे. जेद्दाह सौदी अरेबिया या ठिकाणी जेद्दाह नावाचं ठिकाण आहे. तर 2023 ची अरब लीग शिखर परिषद 32वी शिखर परिषद जेद्दाह सौदी अरेबिया या ठिकाणी पार पडली. लक्षात आलं. या ठिकाणी मग एक घोषणापत्र आलं. त्या घोषणापत्राला जेद्दाह घोषणापत्र असं म्हणण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर या परिषदेमध्ये एका देशाला पुन्हा प्रवेश देण्यात आला. कोणत्या देशाला पुन्हा प्रवेश देण्यात आला? तर सिरिया या देशाला पुन्हा प्रवेश. सिरियाला पुन्हा प्रवेश देण्यात आला. या परिषदेमध्ये सिरियाला पुन्हा प्रवेश देण्यात आला. एक घोषणापत्र आलं. त्याला जेद्दाह घोषणापत्र असं म्हटलं गेलं. लक्षात आलं. याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे 32 अरब लीग शिखर परिषद आपण म्हणतो यातले जे देश आहेत ते देश एकतेने राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यासमोर जे आव्हान येईल ते आव्हान एकत्रितपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि ही कोणत्या देशांची संघटना आहे हे पण लक्षामध्ये ठेवा. आणि या लीगची स्थापना कोठे झालेली होती? तर कैरोला याची स्थापना झाली होती 1945 साली. लक्षात आलं. या लीगची स्थापना कधी? तर कैरो इजिप्त 1945 ला स्थापना झालेली होती. आपल्या मूळ प्रश्नाकडे आपण येऊयात. शिखर परिषद कोठे झाली? जेद्दाह सौदी अरेबिया येथे झाली. या परिषदेमध्ये एक घोषणापत्र आलं. त्याला जेद्दाह घोषणापत्र असं म्हटलं गेलं. आणि या परिषदेमध्ये सिरिया या देशाला पुन्हा प्रवेश देण्यात आला. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची पहिली मंत्रिस्तरीय बैठक 16 मे 2023 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली? कोणाची? भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची कोणत्या ठिकाणी पार पडली? ब्रुसेल्स या ठिकाणी पार पडली. ब्रुसेल्स बेल्जियम. ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी परिषद पार पडली आहे. लक्षात आलं. कोणाकोणाची? भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची पहिली मंत्रिस्तरीय बैठक. EU युरोपियन युनियन ची व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची पहिली मंत्रिस्तरीय बैठक ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी पार पडलेली हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद असा आपण उल्लेख केलाय का? मग हे व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची स्थापना कोणी केली होती तुम्हाला माहिती आहे का? तर या ठिकाणी नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि युरोपियन युनियनचे अध्यक्ष, युरोपियन कमिशनचे अध्यक्ष एक होत्या. त्यांचं नाव होतं लेयन आणि नरेंद्र मोदी यांनी या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची निर्मिती केलेली. त्याची पहिली मंत्रिस्तरीय बैठक ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी पार पडलेली आहे. लक्षात आलं. उर्सुला बॉन डर लेयन असं त्यांचं नाव. उर्सुला बॉन डर लेयन. पण लेयन लक्षात ठेवा आणि नरेंद्र मोदी लक्षात ठेवा. स्थापना केली होती. बैठक कोठे पार पडली हे सगळ्यात महत्त्वाचं. बैठक पार पडली ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी पार पडलेली होती.
लक्षात आलं. तशा प्रकारे ही बैठक पार पडलेली आहे. त्यानंतर तापी गॅस पाईपलाईन या प्रकल्पामध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे? नावावरून लक्षात येईल तुमच्या. TAPI, आय म्हणजे इंडिया, पी म्हणजे पाकिस्तान, ए म्हणजे काय? अफगाणिस्तान, टी म्हणजे तुर्कमेनिस्तान, अशा प्रकारे कोणत्या देशांचा समावेशाच्या नावामध्येच आहे? तापी, टी तुर्कमेनिस्तान, ए अफगाणिस्तान, पी पाकिस्तान, आय इंडिया. लक्षात आलं. आणि मग या योजनेवरती कधी स्वाक्षऱ्या झाल्यात? 2023 मध्ये. तापी गॅस पाईपलाईन या योजनेवर स्वाक्षऱ्या कधी झाल्या? याच्यात कोणते देश आहेत हे पण महत्त्वाचं आहे. हे देश 4 आपण सांगितले: तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडिया. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं. याच्यावर स्वाक्षऱ्या झाल्यात 2023 मध्येच. म्हणजे ही पाईपलाईन महत्त्वाची. या पाईपलाईनला पीस पाईपलाईन असं सुद्धा म्हणतात. पीस पाईपलाईन असं सुद्धा या पाईपलाईनला म्हटलं जातं. पीस पाईपलाईन. किती लांबी या पाईपलाईनची? या पाईपलाईनची लांबी आहे 1814 किलोमीटर. या पाईपलाईनची लांबी किती आहे? 1814 किलोमीटर पाईपलाईन. कुठून सुरू होत आहे? तुर्कमेनिस्तान पासून सुरू होत आहे. लक्षात येते. मग भारतामध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून यावं लागतं या पाईपलाईनला. मग पाईपलाईनच्या विकासासाठी या 4ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. लक्षात आलं. तशा प्रकारे तापी गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे? 4 देश येईल. पीस पाईपलाईन म्हणतात. किती लांबीची? 1814 किलोमीटर लांबीची आहे. लक्षामध्ये ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात कोणत्या खाजगी लष्करी कंपनीनं बंड केलं होतं? महत्त्वाचा चर्चेचा विषय होता. आपण म्हणतो या ठिकाणी की कोणत्या लष्करी कंपनीनं, वॅगनर असं नाव होतं त्याचं, वॅगनर या लष्करी कंपनीनं बंड केलं होतं. महत्त्वाचा प्रश्न आहे. 2023ला हे बंड झालं होतं. जून महिन्यामध्ये बंड झालेलं होतं. लक्षात आलं. आणि याचे प्रमुख कोण होते या वॅगनर लष्करी कंपनीचे? तर त्यांचं नाव होतं प्रिगोझिन, येवेनी प्रिगोझिन. पुन्हा यांचा मृत्यू झाला विमान अपघातात. तो घडवून आणला असं म्हटलं जातं. तर येवेनी प्रिगोझिन. अशा प्रकारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधामध्ये एका खाजगी लष्करी कंपनीनं बंड केलं होतं. त्याचं नाव होतं वॅगनर नाव होतं आणि त्याचे प्रमुख होते येवेनी प्रिगोझिन. हे प्रमुख होते. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या दोन्ही देशांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलियानं भारतामधील कोणत्या शहरामध्ये आपला नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली? कोणत्या शहरामध्ये? बेंगळुरू या शहरामध्ये. बेंगळुरू या शहरामध्ये. लक्षात आलं. ऑस्ट्रेलियानं भारतामधील कोणत्या शहरामध्ये आपला नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली आहे? 2023 मध्ये घोषणा केली होती. बेंगळुरू या शहरामध्ये केलेली होती. लक्षात आलं. आणि बेंगळुरूमधलं हे 5वं दूतावास असणार आहे ऑस्ट्रेलियाचं. बेंगळुरूमधलं हे 5वं दूतावास असणार आहे. म्हणजे भारतातलं 5वं दूतावास आहे. विधानात जर तुम्हाला विचारलं की हे स्थापन झालेलं भारतातलं 5वे दूतावास आहे तर बरोबर आहे, 5वं दूतावास आहे. 4थं वगैरे दिलं तर मग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी चुकलं म्हणावं लागेल. हे 5वं जे आहे ते बेंगळुरू आहे. पहिलं जे आहे ते नवी दिल्ली आहे. दुसरं मुंबईमध्ये आहे. तिसरं चेन्नईमध्ये आहे आणि 4थं कलकत्त्यामध्ये आहे आणि 5वं
बेंगळुरूला स्थापन झालाय 5वा दूतावास ऑस्ट्रेलियाचा. लक्षात आलं. पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 मे 2023 रोजी या ठिकाणी ऑस्ट्रेलियातील 4थं वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ब्रिस्बेन या ठिकाणी. ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. तुम्ही ऐकलं असेल, क्रिकेटच्या मॅचेस वगैरे व्हायच्या इथे. ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. त्या ठिकाणी एक राज्य आहे क्वीन्सलँड नावाचं राज्य आहे. त्याची राजधानी ब्रिस्बेन. जशी महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्र राज्य आहे आपल्या देशामध्ये, त्याची राजधानी मुंबई. त्या ठिकाणी क्वीन्सलँड नावाचे राज्य आहे, त्याची राजधानी ब्रिस्बेन आहे. तर या ठिकाणी ब्रिस्बेन या ठिकाणी ऑस्ट्रेलियातलं 4थं वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. मे 2023 मध्ये ही घोषणा झाली. पहिलं दूतावास कोणत्या ठिकाणी होतं? हे 4थं आहे. म्हणजे पहिलं दूतावास होतं सिडनीला, दुसरं दूतावास होतं मेलबर्नला, तिसरं दूतावास होतं पर्थला. आता 4थं दूतावास ब्रिस्बेनला स्थापन करण्याची घोषणा केली. लक्षात आलं. पुढे जाऊया. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम सिडनीमधील हॅरिस पार्क या भागाचं कोणतं नामांतरण करण्यात आलेलं आहे? हॅरिस पार्कला लिटिल इंडिया या नावाने नामकरण करण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या कोणत्या भागाचं लिटिल इंडिया या नावाने नामकरण करण्यात आलेलं आहे? हॅरिस पार्क या भागाचं. लक्षात आलं. सिडनीच्या उपनगराचा हा भाग आहे, हॅरिस पार्क म्हटलं जातं. तर याचं नामकरण केलं आहे लिटिल इंडिया नावाने. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. यानंतर प्रश्न पाहूयात. आता हे तुम्हाला माहिती असेल, चार्ल्स तृतीय यांचा राज्यारोहण सोहळ्याला भारतातर्फे कोण हजर होतं? कोण गेलं होतं माहिती आहे? भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदीप धनखड गेल्या होत्या. भारताचे उपराष्ट्रपती गेले होते, हे लक्षात ठेवा. यांच्या राज्यारोहण सोहळ्याला भारताचे उपराष्ट्रपती गेले होते. काय म्हटलं होतं आपण? जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी गेलेल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी, त्यांचं नाव आहे सुदीप धनखड. ते पण लिहून दाखवतो तुम्हाला. सुदीप, पत्नीचं नाव आहे त्यांच्या सुदीप धनखड. हे या राज्यारोहण सोहळ्याला गेल्या होत्या. चार्ल्स तृतीय यांच्या राज्यारोहण सोहळ्याला भारतातर्फे कोण हजर होतं? भारताचे उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी हजर होत्या, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याला चार्ल्स तृतीय असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी कोणाचा सोहळा पार पडला? तर चार्ल्स तृतीय आणि त्यांची जी राणी आहे ती राणी, त्या राणीचं नाव आहे राणी कॅमेला. यांचा राज्यारोहण सोहळा पार पडला. चार्ल्स तृतीय आणि राणी कॅमेला. तर याला हजर होते भारतातर्फे आपले उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी हजर होत्या. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. 17 मार्च 2023ला आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं कोणत्या देशाच्या अध्यक्षांविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे? रशिया व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं. आता यांना कोण अटक करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यांना अटक केलं तो देश राहील का, हा पण दुसरा प्रश्न आहे. म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा प्रश्न आहे या ठिकाणी. लक्षात आलं का? व्लादिमीर पुतिन यांना अटक करायचं म्हणजे तो देशच नष्ट झाला. तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने कोणत्या देशाच्या अध्यक्षांविरुद्ध अटक वॉरंट काढलाय? रशिया व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. का काढला? युक्रेनच्या भागामध्ये यांनी काय केलं? मुलांना बेकायदेशीरपणे निर्वासित आणि हस्तांतरित करण्याच्या युद्ध गुन्ह्यासाठी काढलेला आहे. युक्रेनचा जो त्यांनी भाग जिंकलेला आहे तो भाग त्यांनी त्यांच्या रशियन फेडरेशनमध्ये समाविष्ट केला आणि त्याच्यातून मुलांना
बेकायदेशीरपणे निर्वासित केला आहे, काढून टाकला आहे. तर यासाठी या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढलेला आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हा आजचा आपला शेवटचा प्रश्न. या ठिकाणी हा भाग आपला संपतोय. आता राहिला आपला एकच भाग आंतरराष्ट्रीय घडामोडींचा, जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतचा. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात, शेवटच्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.